नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप हे बदललेलं आहे. 2025 पासून म्हणजे गेल्या वर्षापासून राज्यसेवेचा म्हणजे MPSCचा नवा फॉर्मॅट लागू झालेला आहे आणि त्या 25 साली झालेल्या पूर्वपरीक्षेची मुख्य परीक्षा एप्रिल फर्स्ट वीक म्हणजे 5 एप्रिलपासून सुरू झालेली आहे. भाषेचे जे 2 पेपर्स आहेत, अनिवार्य मराठी, अनिवार्य इंग्रजी, त्यानंतर निबंध आणि सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आत्तापर्यंत पार पडलेले आहेत. आणि या नव्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा शेवटचा जो पेपर आहे वैकल्पिक विषय, तो 2 मे रोजी नियोजित केलेला आहे. सो या सर्व टाइम टेबलची तुम्हाला पूर्वकल्पना आहे. म्हणून आज आपण या वेबिनारमध्ये, या व्हिडिओच्या माध्यमातून नवी MPSC, तर या परीक्षेची तयारी, त्याच्यामध्ये नवं काय आहे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, या 3 टप्प्यात नेमक्या कोणत्या टप्प्यामध्ये बदल झालेले आहेत, ते कसे आहेत. आत्ता ज्या मुख्य परीक्षेच्या शेड्यूलचा मी उल्लेख केलेला आहे, सुरुवातीपासून म्हणजे एसे भाषेचे पेपर जरी वगळले तरी आपण निबंध, त्यानंतर सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, हे 5ही पेपर आता सर्वांना उपलब्ध झाले आहेत. त्याचाही मी दाखला घेणार आहे. तर अशा रीतीनं राज्यसेवेचं हे बदललेलं जे स्वरूप आहे त्यावर एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये जी मुख्य परीक्षा पार पडलेली आहे आणि त्यातला शेवटचा टप्पा राहिला, मी जसं म्हणालो, या दोन्ही गोष्टींना समोर ठेवून आज आपण या नव्या MPSCची चर्चा करणार आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. त्यातला पहिला जो अर्थातच मुद्दा आहे तो ही जी, ज्याला मी जाणीवपूर्वक नवी राज्यसेवा असं म्हटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याचं टायटल परत एकदा आपण लिहूयात, न्यू MPSC. तर न्यू MPSC म्हणण्यामागचं कारण हेच आहे की 2025 मध्ये याचा फॉर्मॅट बदललेला आहे. त्या बदललेल्या फॉर्मॅट प्रमाणेच आपण ह्या परीक्षेच्या रचनेची चर्चा करणार आहोत. अर्थात ही जी राज्यसेवा परीक्षा म्हणून ओळखली जाते MPSCची, आणि त्यात ही नागरी सेवा, म्हणजे हाही शब्दप्रयोग तुम्ही लक्षात ठेवा, कारण MPSC खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांच्या भरतीसाठी परीक्षांचं म्हणजे विविध परीक्षांचं आयोजन करते. त्यातल्या सिव्हिल सर्व्हिस म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण नागरी किंवा अजून एक शब्दप्रयोग तुम्ही वापरू शकता सनदी सेवा, या सेवांच्या निवडीसाठी साधारणतः दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग जी परीक्षा आयोजित करतो, कंडक्ट करतो, त्या परीक्षेचं नाव आहे नागरी सेवा किंवा सनदी सेवा. त्या परीक्षेबद्दलच आपण बोलणार आहोत. ही रचना जी आहे ती मी अत्यंत थोडक्यामध्ये सांगणार आहे. त्यातला पहिला जो टप्पा आहे तो अर्थातच पूर्वपरीक्षेचा आहे. तुम्ही बघू शकता पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन म्हणजे GS, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत आणि एकूण गुण 200 आहेत. मी फक्त त्यातल्या महत्त्वाच्या बाबींना अधोरेखन करतो, अंडरलाईन करतो, आणि त्याला जो वेळ दिलेला आहे तो 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा आहे. सामान्य अध्ययन जनरल स्टडीज पेपर 1. दुसरा जो पेपर आहे राज्यसेवा राज्यसेवा पूर्वपरीक्षेतला, तर नागरी सेवा कल चाचणी सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. त्याच्यामध्ये बघा 80 प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्नांची संख्या कमी आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला जे गुणांचं वेटेज आहे म्हणजे मार्क्स आहेत तर ते जास्त आहेत GSच्या तुलनेमध्ये, पण एकूण गुण मात्र या पेपरलाही 200च आहेत. आणि कालावधी जर तुम्ही बघितला तर 2 तासाचाच कालावधी म्हणजे 120 मिनिटाचा कालावधी त्यासाठी निर्धारित केलेला आहे. सो याला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 असंही ढोबळपणे म्हटलं जातं, पण आपण सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी असे 200 गुणांचे 400 गुणांची ही पूर्वपरीक्षा आहे. आता पुढे इथं 2 महत्त्वाचे मुद्दे लिहिलेले आहेत, तेही आपण लक्षात घेऊयात. यातला हा जो CSAT आहे नागरी सेवा कल चाचणी, तर त्याचं स्वरूप आहे पात्रता म्हणजे क्वालिफाईंग, म्हणजे त्यात तुम्हाला 200 पैकी 33% गुण प्राप्त करावे लागतात. त्याच्यामध्ये आपण कन्फ्युजन नको करायला, 33%. आणि ही जी एकूण 200 पैकी गुणांची संख्या होते 66.66. ओके, म्हणजे 67 असं आपण म्हणू शकतो. एवढे गुण तुम्हाला CSATच्या म्हणजे नागरी सेवा कल चाचणीच्या पेपरमध्ये प्राप्त करावे लागतात. हे त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य. तुम्ही यात पात्र झाला, तुमचा GSचा पेपर अर्थातच असेस होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क मिळालेले आहेत म्हणजे किती पैकी 200 पैकी, त्या 200 पैकी मिळालेल्या मार्कांवरती
तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये क्वालिफाय होणार की नाही, म्हणजे पात्र होणार की नाही. आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये तुम्ही पास होणार की नाही एका अर्थानं ठरतं, पण क्वालिफाय, पात्रता हा योग्य शब्दप्रयोग आहे. सो अशा रीतीनं 2 पेपर आहेत, समान गुण आहेत, प्रश्नांची संख्या वेगळी आहे, वेळ तेवढाच आहे, पण 2 पेपरमधला महत्वाचा फरक जर काय असेल तर तो तुम्हाला सर्वांना माहिती आता लक्षात आला असेल की सीसॅट केवळ पात्रता पेपर आहे. त्याच्यात तुम्हाला राऊंड फिगर जर बघितलं आपण तर 67 गुण 200 पैकी मिळवायचे आहेत. याचाच अर्थ तुम्हाला जीएस मध्ये, जो पूर्व परीक्षेतल्या जीएस मध्ये 200 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचं टार्गेट ठेवावं लागेल. आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात, हाही तेवढाच महत्वाचा आहे. ह्या पूर्व परीक्षेचं स्वरूप काय, म्हणजे व्हॉट इज द नेचर ऑफ प्रिलिम्स, म्हणजे तर ही पूर्व परीक्षा मुळामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झामिनेशन आहे. तुम्हाला इथं प्रश्नांची उत्तरं लिहायची नाहीयेत. प्रश्न आहे, त्याच्या खाली 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी एका पर्यायाची निवड. मग यातनं आपल्याला दुसरा पण त्याचं वैशिष्ट्य लक्षात येतं, बहुपर्यायी MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. सो प्रश्न खाली 4 पर्याय म्हणजे बहुपर्याय, त्यापैकी एका पर्यायाची तुम्हाला निवड करायची आहे. आणखीन एक जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे जीएस मध्ये 100 प्रश्न आहेत, सीसॅट मध्ये 80 प्रश्न आहेत. तुम्ही असं म्हणालात की नाहीतर ही स्पर्धा परीक्षा आहे, मला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत आणि मी सगळेच्या सगळे प्रश्न सोडून येतो, तसं तुम्हाला करता येणार नाही. कारण नकारात्मक गुणपद्धती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. तुमच्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, म्हणजे प्रश्न चुकला असं म्हणतो ना आपण, म्हणजे उत्तर चुकलेलं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला पेनल्टी, म्हणजे तुम्ही जे कमावलेले मार्क आहेत, म्हणजे बरोबर उत्तरासाठी तुम्हाला जे मार्क्स मिळतील तर त्याच्यातनं ते मार्क्स वजा केले जातील, म्हणून त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे नकारात्मक गुणपद्धती. आणि शेवटचं जे आहे, चौथं वैशिष्ट्य म्हणूया त्याला, तर प्रिलिम्स ही पात्रता चाचणी आहे, म्हणजे क्वालिफाईंग टेस्ट आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे. एक तुम्हाला अडथळा ठेवलाय, तो अडथळा तुम्हाला यशस्वीरित्या पार पाडायचा आहे आणि पुढे जायचं आहे, म्हणजे पात्र व्हायचं आहे. सो अशा रीतीनं ही पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, म्हणजे तुम्हाला लिहायचं काही नाहीये, बहुपर्यायी आहे, नकारात्मक गुणपद्धती त्याचं वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवा, आणि चौथं म्हणजे ती पात्रता आहे. तुम्ही एकदा का पूर्व परीक्षेमध्ये पात्र झालात की मग तो टप्पा तुम्हाला विसरायचा आहे. म्हणजे त्याच्यात मार्क्स जे तुम्हाला मिळतील पात्र झाला तरी, तर ते मार्क्स पुढच्या प्रवासामध्ये मोजले जात नाहीत. पण प्री क्वालिफाय होणं किंवा न होणं यासाठी मात्र हे मार्क्स महत्वाचे आहेत. पुन्हा मी रिपीट करतो, सीसॅट मध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, 33% मार्क मिळवायचे आहेत, आणि जीएस मध्ये मात्र तुम्हाला जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्याचं उद्दिष्ट ठेवायचं आहे. आता यानंतर जो महत्वाचा टप्पा आहे तर तो म्हणजे मुख्य परीक्षेचा आहे. मी या व्हिडिओला जे टायटल दिलेले आहे, शीर्षक म्हणजे नवी राज्यसेवा, तर नवं काय त्यात 2025 पासनं ते लागू केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हा महत्वाचा टप्पा जो आहे मुख्य परीक्षेचा, राज्यसेवा नागरी सेवा परीक्षेचा मुख्य टप्पा, तुम्ही तर बघू शकता एकूण गुण आहेत 1750, म्हणजे 1750, म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षेचा आवाका लक्षात येईल. आता त्यात आपल्याला काय काय आहे, तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, इथं थोडीशी चूक झालेली आहे, 3 लिहूयात आपण. सो पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, त्यानंतर पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4. म्हणजे सामान्य अध्ययन जो पूर्व परीक्षेला केवळ 200 गुणांचा आहे पण महत्वाचा आहे. पण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये नागरी सेवेच्या सामान्य अध्ययनाचं वेटेज तुम्हाला लक्षात येईल की 4 पेपर आहेत, आणि या प्रत्येक पेपरला किती वेटेज आहे तर तुम्ही इथं बघू शकता, प्रत्येकी 250 गुण आहेत, आणि एकूण गुण सामान्य अध्ययनाला आहेत 1000. म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षेतलं सामान्य अध्ययनाचं महत्व म्हणजे वेटेज लक्षात येऊ शकतं. हा पहिला. दुसरा जो एक घटक राज्यसेवा या नव्या मुख्य परीक्षेमध्ये आहे तो म्हणजे वैकल्पिक विषय. तुम्हाला ऑप्शनल निवडायचा आहे. राज्य लोकसेवा आयोगानं म्हणजे MPSCनं विषयांची यादी दिलेली आहे वैकल्पिक विषयांची, त्यापैकी तुम्हाला कोणताही वैकल्पिक विषय निवडता येऊ शकतो. हा वैकल्पिक विषय 2 पेपरमध्ये विभागला जातो, पेपर 1 आणि पेपर 2. समजा इतिहास आहे तुमचा, इतिहास पेपर 1, पेपर 2, या दोन्ही पेपरला प्रत्येकी 250 गुण आहेत. त्यामुळे एकूण गुण जर तुम्ही ऑप्शनलचे बघितले तर ते 500 होतात. त्यानंतरचा तिसरा जो महत्वाचा घटक राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला आहे, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल आणि तो फार महत्वाचा पेपर आहे, निबंधाचा. म्हणजे कुठला आहे बघा, एसे पेपर, आणि त्याला गुण किती आहेत 250. यालाही आपण बॉक्स करूया. ह्या तिन्हीची टॅली जर आपण केली, म्हणजे निबंध, वैकल्पिक विषय आणि सामान्य अध्ययन, तर तुम्हाला ती लक्षात असेल की ती 1750 गुणांची आहे. सामान्य अध्ययन 1000 गुण, वैकल्पिक विषय 500 गुण आणि निबंधाचे 250 गुण. आता याखेरीज ह्या 3 घटकांखेरीज इतर 2 भाषा विषयांचे पेपर राज्यसेवा मुख्य परीक्षेला आहेत.
ते कुठले कुठले आहेत? आपण महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाबद्दल बोलतोय, यामुळं मराठी अनिवार्य हा 300 गुणांचा एक भाषेचा पेपर आहे. आणि दुसरा तसाच अनिवार्य इंग्रजी म्हणजे कंपल्सरी इंग्लिश. सो कंपल्सरी मराठी, कंपल्सरी इंग्लिश, ह्याला गुण किती आहेत? थोडंसं गुण वेगळे आहेत. तिकडच्या पेपरला तुम्हाला लक्षात येईल 250, पण इथं तुम्हाला 300 गुण दिसा. प्रत्येकी 300 गुण आहेत. नंबर 1 म्हणजे 2 भाषेचे पेपर, मराठी आणि इंग्रजी अनिवार्य आहेत, ते प्रत्येकी 300 गुणांचे. दुसरा मुद्दा. आता तिसरा बघा मुद्दा काय, हे दोन्ही पेपर पात्रता आहेत. आता पात्रता आहेत, क्वालिफाईंग आहेत, याचा अर्थ काय? तर तुम्हाला या दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी म्हणजे इंग्रजीमध्ये 25% आणि मराठीमध्ये 25%, म्हणजे एवढे पात्रता गुण. आणि 300 पैकी 25% याचा अर्थ होतो मराठी 300 पैकी 75 गुण आणि इंग्रजी 300 पैकी 75 गुण. सो हे केवळ आणि केवळ तुम्हाला या 2 भाषांचं मूलभूत पायाभूत ज्ञान आहे का हे तपासण्यासाठीच तुम्हाला हे 2 भाषेचे अनिवार्य आहेत, मात्र पात्रता आहेत. ओके, सो 25% गुण म्हणजे प्रत्येकी 75 गुण प्राप्त करायचे आहेत, हा त्याचा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ असा आहे की एकदा का तुम्ही या दोन्ही भाषा विषयांच्या पेपरमध्ये पात्र झालात, म्हणजे 75 पेक्षा जास्त गुण मिळवले, 75 किंवा त्यापेक्षा जास्त, तर हे गुण मुख्य परीक्षेमध्ये मोजले जात नाहीत. म्हणून तुम्हाला लक्षात येईल की राज्यसेवेची ही जी नवी मुख्य परीक्षा आहे त्याचं वेटेज किती आहे? 1750 म्हणजे 1750 गुणांचा आहे. आता पुढे आपण जाऊयात, जो महत्वाचा मुद्दा आहे, मुख्य परीक्षेचं स्वरूप काय आहे? तर इथं आपण त्याला चक्क बॉक्स करूयात आणि हा फार महत्वाचा भाग आहे. तर ही जी मुख्य परीक्षा आहे इथे आपण ती लिहू शकतो, तर ती लेखी, त्याला अजून एक शब्दप्रयोग वापरूयात, वर्णनात्मक. म्हणजे ती रिटर्न बनलेली आहे. त्याला अजून एक शब्दप्रयोग आहे डिस्क्रिप्टिव्ह बनलेली आहे. ओके, सो अशा रीतीनं ही जी मुख्य परीक्षा आहे ती लेखी आहे. त्याचा अर्थच असा आहे की सामान्य अध्ययनामधल्या प्रत्येक पेपरमध्ये ज्याच्यासाठी 250 गुण राखीव ठेवलेले आहेत किंवा निर्धारित केलेले आहेत, तर त्यात तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे तो प्रश्न 10 गुणांसाठी, 15 गुणांसाठी असेल, 20 गुणांसाठी असेल, आपण सगळं एकत्र केलं तर एसे तुम्हाला 2 विषयांवरती प्रत्येकी 125 गुणांसाठी एसे लिहायचा आहे. एकूण गुण 250 आहेत, पण इथं 2 विषयांवरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. सो गुणमर्यादा प्रश्नाची आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. सो प्रश्न वाचून त्याचं उत्तर लिहायचं आहे, पण किती गुणांसाठी लिहायचं आहे हा पहिला विचार करायला लागेल. दुसरा जो विचार करायचा आहे, आणि हे नव्या राज्यसेवेच्या बाबतीमध्ये फारच महत्वाचं बनलेलं आहे, तुम्हाला शब्द मर्यादेमध्ये म्हणजे वर्ड लिमिट आयोगानं प्रत्येक प्रश्नपत्रिकेतल्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर जीएसचं उदाहरण घेतलं तर 10 गुणांचे प्रश्न त्याची उत्तर तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचे आहेत. आणि जे 15 गुणांचे प्रश्न आहेत सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2 किंवा 3, 4 मध्ये, तर तिथं तुम्हाला 15 गुणांसाठी 250 शब्दांची मर्यादा दिलेली आहे. सो तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, पण एका बाजूला किती गुणांसाठी आणि किती शब्द मर्यादेमध्ये, म्हणजे मार्कांचं वेटेज किती आहे आणि वर्ड लिमिट किती आहे याचं भान आपल्याला ठेवावं लागेल. सो हा जो नव्या राज्यसेवेतला महत्वाचा जो बदल आहे, मुख्य परीक्षेची रचना बदलली आहे. 4 जीएसचे पेपर, 1 वैकल्पिक विषय, 1 निबंधाचा स्वतंत्र पेपर, हे 3 घटक राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे अत्यंत महत्वाचे आहेत, कारण त्या सगळ्यांची गोळाबेरीज 1750 आहे आणि यात तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत, कारण यात मिळवलेला प्रत्येक गुण, प्रत्येक मार्क तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये तुमचं काय होणार आहे, तुमचं भवितव्य एका अर्थाने ठरवणार आहे. पण मगाशी जसं म्हणालो, याखेरीज हे 2 भाषेचे अनिवार्य मराठी आणि इंग्रजी, पण ते पात्रता पेपर आहेत, ही बाब तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण जाऊयात पुढं. मग येतो तो शेवटचा टप्पा. आता तो शेवटचा टप्पा काय? व्यक्तिमत्व चाचणी किंवा त्याला मुलाखत असं म्हटले. आता या बाबतीत आयोगानं काय केलेलं आहे? पूर्वीच्या पॅटर्नमध्ये म्हणजे 2024 पर्यंत म्हणूयात आपण, म्हणजे 25 पूर्वी मुलाखतीला केवळ आणि केवळ 100 गुण होते, म्हणजे 100 मार्क्स. पण आता तुम्हाला लक्षात येईल UPSC प्रमाणेच मुलाखतीच्या टप्प्याला म्हणजे या नागरी सेवा परीक्षेतला जो शेवटचा टप्पा आहे त्याला 275 गुण, 275 गुण निर्धारित केलेले आहेत. ओके, आता यात काय होतं याच्याबद्दल मी फार बोलणार आहे. ही ओरल म्हणजे मौखिक किंवा तोंडी अशा प्रकारची परीक्षा आहे. 5 सदस्यांचं आयोगाचं पॅनल म्हणजे मुलाखत मंडळ तुमची मुलाखत घेणार आहे. आणि बघितलं काय जाईल तर तुम्ही राज्याच्या प्रशासनामधल्या ज्या सनदी सेवेसाठी तयारी करताय
पूर्व परीक्षा दिलाय, पात्र झालाय, मुख्य परीक्षा दिली आहे, त्यात पात्र तुम्ही झालेला आहात आणि मुलाखतीपर्यंत तुम्ही आलेला आहात, तर तुम्ही योग्य उमेदवार आहात का सनदी सेवक म्हणून काम करण्यासाठी, याची तपासणी एका अर्थानं, हे मी अत्यंत संक्षिप्त म्हणजे थोडक्यामध्ये सांगतोय, पण याच्याविषयी आता आपण नको बोलायला. सो अशा रीतीनं पूर्व परीक्षा जी पात्रता स्वरूपाची आहे, मुख्य परीक्षा 1750 गुण आणि त्यात तुम्हाला कट ऑफ इतके मार्क मिळाले की मुलाखतीला आयोग तुम्हाला बोलवणार, तुम्ही मुलाखत द्याल आणि अंतिम तुमची जी निवड आहे या राज्यसेवा नागरी सेवा परीक्षेमधली, तर मुख्य परीक्षेमधले 1750 गुण त्यापैकी तुम्ही किती गुण मिळवता आणि मुलाखत 275 गुण यापैकी तुम्ही किती गुण प्राप्त करता, या दोन्हीची गोळाबेरीज केली जाते आणि त्यावर तुमचं पात्र होणं अथवा न होणं, किती तुमचा रँक आहे, तुम्हाला तुम्ही पसंती दिलेलं पद म्हणजे ज्याला तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे ते पद मिळणार का, ही बाब अवलंबून राहते. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आता पक्क कळलं असेल की बदल तो काय झालेला आहे. हा एक भाग. आता दुसरा भाग थोडासा मला पुन्हा तुम्हाला मागे न्यायचा आहे मुख्य परीक्षेच्या टप्प्याकडं. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत, त्याचा 5 ते 6 ओळीमध्येच आयोगाने सिलेबस दिलेला आहे. मुख्य परीक्षेमध्ये मोठा बदल आहे आणि या प्रत्येक पेपरचा म्हणजे भाषेचे पेपर आपण तुर्तास बाजूला ठेवूयात, निबंध, आता निबंधाला काही सिलेबस नाहीये आणि कुठले निबंध यावर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण निबंधाचा सिलेबस नाहीये, त्याचं नावच निबंध आहे म्हणजे ओके. पण वैकल्पिक विषय तुम्ही जो निवडणार आहात आयोगाने दिलेल्या यादीतनं जवळपास 3-3 पेजेस, साधारणतः 3 ते 4 पेजेस वैकल्पिक विषयानुसार थोडंसं इकडे तिकडे होईल. तर वैकल्पिक विषयाचा पेपर 1चा 3 ते 4 पेजेसमध्ये सिलेबस आहे आणि वैकल्पिक विषय पेपर 2 इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, लोकप्रशासन हे जे काय आहेत, कृषी, तर त्या वैकल्पिक विषयाचा 5 ते 6 पानांमध्ये भरेल इतका डिटेल सिलेबस आयोगानं, म्हणजे आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय. आणि मग जीएस जर तुम्ही बघितलात तर जीएस 1, 2, 3 आणि 4 हे 4 जीएसचे पेपर आहेत. या प्रत्येक जीएसच्या पेपरचा सिलेबस अत्यंत डिटेल सविस्तरपणे आयोगानं दिलेला आहे, तोही तुम्ही बघायला पाहिजे. सो अशा रीतीनं मुख्य परीक्षेचं वेटेज वाढवलेलं आहे, 1750 केलेलं आहे, सिलेबस विस्तारलेला आहे आणि युपीएससीचा सिलेबस साधारणतः स्वीकारला गेलेला आहे. आणि तिसरं जे महत्वाचं आहे, ज्याचा मगाशी पण मी उल्लेख केला, ह्याचं स्वरूप बदललेलं आहे, मुख्य परीक्षा ही पूर्णतः डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. सो हा पहिला मुद्दा मला तुम्हा सर्वांना जो सांगायचा होता की नवी एमपीएससी ज्याला म्हटलेलं आहे त्याच्यात नवं नक्की काय आहे हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण जाऊयात पुढं. मग प्रश्न स्वाभाविकपणे पडेल की अभ्यास कसा करायला पाहिजे. सो त्यात 2 महत्वाच्या पायऱ्या मी इथं नमूद केलेल्या आहेत. अर्थात मी आणखीन एक पायरी त्याच्यामध्ये ऍड करतो. तर ती कुठली पायरी आहे, तर प्रत्येक टप्पा जो आहे या परीक्षेतला लिहितो मी पुन्हा, द्विरुक्ती झाली तरी, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. हा टप्पा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. सो त्याला आपण म्हणूयात नंबर 1 पाऊल किंवा प्राथमिक टप्पा. सो हे आपण केलेलं आहे एका अर्थाने, म्हणजे ह्या परीक्षेतला जो प्रत्येक टप्पा आहे तर तो टप्पा आम्ही बारकाईनं समजून घेणार आहोत. म्हणजे या प्रत्येक टप्प्याचा आवाका काय आहे, पेपर किती आहेत वगैरे वगैरे हे आपण मगाशी अगदी थोडक्यामध्ये बघितले आणि मला याची खात्री आहे की तुम्ही ते बघितलं असेल. सो नंबर 1. आता मग हे लक्षात घेतल्यानंतर ज्या दुसऱ्या 2 बाबी तुम्हाला हाती घ्यायच्या आहेत, ज्याच्याकडे काळजीपूर्वक बघायचं आहे, ते म्हणजे बघा सिलेबस, अभ्यासक्रम. पूर्व परीक्षेचा असो, मुख्य परीक्षेचा असो, जो काही आयोगाने अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे तर 3 ते 4 वेळेला तुम्ही तो अभ्यासक्रम वाचायला पाहिजे. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार जर केला आपण, त्यातले सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, तर जीएस 1 त्याच्यामध्ये विषय 3 आहेत, म्हणजे भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, पुन्हा भारताच्या इतिहासामध्ये संस्कृती वारसा, आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, आणि आधुनिक जगाचा इतिहास 1800 पासून पुढे आहे. हे मी फक्त तुम्हाला एक विषय म्हणून सांगितले, त्याचा सिलेबस आयोगाने डिटेल दिलेला आहे. सो वारसा संस्कृतीत काय येतं, आधुनिक जगाच्या इतिहासात काय येतं, आधुनिक भारताच्या इतिहासात काय येतं म्हणजे अभ्यासक्रम म्हणून, आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या अभ्यासक्रमामध्ये काय येतं. सो तो अभ्यासक्रम आपण पेपर वाईज आणि त्या पेपरमध्ये जे विषय आहेत, आता सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये दुसरा विषय आहे भूगोल, मग त्यात भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, पण अर्थात आपण राज्यसेवेबद्दल बोलतोय त्यामुळे भान याचं ठेवावं लागेल की इतिहासामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ आहे, तसाच भूगोलामध्ये देखील महाराष्ट्राचा संदर्भ आहे.
सो जो काही सिलेबस आयोगाने दिलेला आहे तो बारकाईनं आपल्याला बघावा लागेल. आणि तिसरा विषय सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये तो आहे म्हणजे सोसायटी, म्हणजे भारतीय समाज. मग त्यात जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपण बारकाईने बघितला पाहिजे. राज्यसेवेचा विचार करत असल्यामुळं सिलेबस आयोगानं त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असो अथवा नसो, आपण काय करायला पाहिजे, प्रत्येक सिलेबस मधल्या चॅप्टरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं त्याचं जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन, महाराष्ट्राचे आयाम म्हणूयात आपण त्याला, तर ते आयाम सिलेबसमध्ये नमूद केलेला असू द्या अथवा नसू द्या, शीर्षकामध्ये आयोगाने नमूद केलेलं आहे की सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 महाराष्ट्राच्या विषय संदर्भात, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 महाराष्ट्राच्या विषय संदर्भात, अशा रीतीनं, तर ते महाराष्ट्राचा आयाम आपण अत्यंत बारकाईनं लक्षात घेतलं पाहिजे. सो अभ्यासक्रम प्रत्येक विषयाचा, सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय तुम्ही जर निवडला असेल तर निबंधाला काही अभ्यासक्रम नसतो, पण हा अभ्यासक्रम 4 ते 5 वेळा वाचा, स्वतःच्या हातानं अक्षरामध्ये लिहून काढा, म्हणजे तुम्हाला पक्का आवाका येईल की मला इतका अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमामधल्या प्रत्येक प्रकरणामधले जे घटक उपघटक आहेत तर ते काय आहेत ह्याचा साधारणतः प्राथमिक अंदाज तरी येईल. त्यानंतर मग पुढचं जे पाऊल आहे ते म्हणजे प्रश्नपत्रिका, PYQ जसं त्याला पॉप्युलरली म्हणलं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर विचार केला आपण आणि तिच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका बघायच्या म्हणजे तर गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला अवेलेबल आहेत. 10 वर्षाच्या जरी त्यातल्या तुम्ही बघितल्या पूर्व परीक्षेच्या तरी त्या पुरेशा आहेत म्हणजे. पण जेव्हा आपण राज्यसेवा नव्या मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये गतवर्षीय प्रश्नपत्रिका म्हणतो तर तेव्हा तुम्ही हे कायम लक्षात ठेवा. तर याच्यात काय करता येईल तुम्हाला, नंबर 1, आयोगाची 2025ची जी मुख्य परीक्षा आहे नव्या MPSCची, तर ती ऍक्च्युली होते कधी, एप्रिल आणि मे 2026 मध्ये. त्याचे मी तुम्हाला जसं सांगितलं भाषेचे 2 पेपर संपलेले आहेत, सामान्य अध्ययनाचे 4 पेपर पार पडलेले आहेत आणि निबंधाचा पेपरही पार पडलेला आहे. आता एकमेव जो शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे वैकल्पिक विषयाचा 2 मे रोजी तो आहे. सो हे एकच वर्ष आहे म्हणजे राज्यसेवा नवी मुख्य परीक्षा जी आहे त्याच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका म्हणजे एकाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तर मी खाली त्याची काही उदाहरणं घेणारच आहे. सो हे एक आहे. दुसरं काय त्याच्यामध्ये, तर मग आपण एकाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघून अभ्यास कसा काय करणार, तर ते तुम्ही बघा बारकाईनं. म्हणजे 2025ची मुख्य परीक्षा पण होते कधी, 2026 मध्ये आहे. दुसरं काय, तर इथं तुम्ही UPSC, कारण मुख्य परीक्षेचा सिलेबस, पॅटर्न, विषयांची रचना तशीच आहे म्हणजे सारखीच आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, UPSCच्या साधारणतः 10 वर्ष असं आपण म्हणूयात, या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका UPSCच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी माध्यमात असतात. पण आपण युनिक प्रकाशनाच्या माध्यमातून इंग्रजी आणि मराठी या 2 भाषांमध्ये, इंग्रजी तर ते मूळ आयोगाचं असतंच पण त्याचं मराठीकरण करून आपण या प्रश्नपत्रिका UPSCच्या साधारणतः 2013 पासून 2025 पर्यंतच्या UPSCच्या सनदी सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघता येतात. आता एखादा असं म्हणेल की UPSCचे प्रश्न खूप वेगळे असतील, तर तुम्हाला ते बघितल्यानंतर लक्षात येईल. आणि आता आपल्याला चांगला अंदाज आहे कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा म्हणजे नव्या मुख्य परीक्षेच्या पॅटर्ननुसार एक पेपर म्हणजे एक राऊंड ऑफ पेपर झालेला आहे म्हणजे एका वर्षाचा, तो आपल्या समोर आहे आणि तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. सो एक सोर्स आहे गतवर्षीय प्रश्नपत्रिकांसाठी UPSCच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघणं, आणि दुसरा जो महत्वाचा आहे, 1 वर्ष का असेना या नव्या राज्यसेवेच्या 1 वर्ष म्हणजे एका वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण बघायला पाहिजे. आणि जेव्हा मी प्रश्नपत्रिका म्हणतोय तर त्यात 5 गोष्टी तर इमिजिएट तुम्ही बघायला पाहिजे, निबंधाचा पेपर आणि सामान्य अध्ययनाचे 4 पेपर. आता वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये तुमचा ठरला असेल तर 2 मे रोजी जो पेपर तुमच्या हातात पडेल तो पण बघा, आणि UPSCचा तो सेम ऑप्शनल त्याच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता. आता या जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं म्हणजे काय, तर मी सुरुवातीला एवढंच सांगेन की तुम्ही जर राज्यसेवेच्या तयारीचा विचार करत असाल तर मुख्य परीक्षेच्या तयारीने तुम्ही सुरुवात करायला पाहिजे, ज्याला 7-8 महिन्याचा कालावधी, पूर्ण वेळ तयारी करत असाल तर तेवढा लागणारच आहे. ते 2, 3, 4 महिन्यामध्ये होणारं आता प्रकरण राहिलेलं नाहीये. तुम्हाला 7 ते 8 महिन्याचा किमान वेळ पूर्ण वेळ तयारी करत असताना या मुख्य परीक्षेची व्यवस्थित तयारी करण्यासाठी द्यावा लागेल. ओके, सो ती बाब तुम्ही नियोजन करत असताना लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतरचे 4 ते 5 महिने तुम्ही पूर्व परीक्षेसाठी डेफिनेटली वापरू शकता. जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीने राज्यसेवेच्या तयारीची सुरुवात कराल म्हणजे अभ्यासाची सुरुवात कराल, तर अभ्यासाची सुरुवात करताना जसं मी म्हणलं की हे समजून घ्या, घेतलं, अभ्यासक्रम बघा तोही बघितला,
आणि आता आपल्याला गतवर्षीय प्रश्नपत्रिका बघायची आहेत, पण आपण कुठल्या टप्प्याची तयारी सुरू करणार आहोत अभ्यासाच्या नियोजनामध्ये, तर ती अर्थातच मुख्य परीक्षेची. तर त्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या. सो तयारीच्या आधी पहिला टप्पा म्हणून अभ्यासक्रमाबरोबरच या गतवर्षीय प्रश्नपत्रिका 2 ते 3 वेळेला तुम्ही वाचून ठेवल्या पाहिजेत. आणि मग नंतर पुन्हा या गतवर्षीय प्रश्नपत्रिकांकडे तुम्हाला यावं लागेल. जे PYQs तुम्हाला फ्रिक्वेंटली बघावे लागतील, तयारी करण्याच्या आधी बघावे लागतील, तयारी सुरू केल्यानंतर बघावे लागतील. तुम्ही एक विषय घेतलाय, त्या विषयातलं पहिलं प्रकरण झालंय, मग ते प्रकरण संपल्यानंतर त्यावरती कुठले PYQ विचारलेले होते, असं वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्हाला ह्या जुन्या प्रश्नपत्रिका अत्यंत काळजीपूर्वक बारकाईनं वाचाव्या लागतील. कारण या प्रश्नपत्रिका जितक्या बारकाईनं वाचू आणि समजून घेऊ, त्यावरती आपला अभ्यास परीक्षाभिमुख राहील. म्हणजे आपण जे करतोय, जे वाचतोय, जे प्रोसेस करतोय, ज्या नोट्स काढतोय, तर ते योग्य दिशेनं चाललंय की नाही चाललंय हे ठरवण्यासाठी गतवर्षीय प्रश्नपत्रिका महत्वाच्या आहेत. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे 2 महत्वाचे टप्पे म्हणा, पावलं म्हणा, तुमच्या तयारीची प्राथमिक पायरी म्हणूया, त्याला आपण स्टेप म्हणूयात, त्याचा भाग म्हणून तुम्ही हाती घ्यायला पाहिजेत. आता जाऊयात आपण पुढं. मी काही मुद्दाम होऊन 2025ची जी मुख्य परीक्षा आहे ती आत्ता एप्रिल आणि मे मध्ये होत आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न मुद्दाम होऊन आणलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता ते. बघा, एकूण 8 निबंध विचारले होते, पण मी सगळेच्या सगळे इथं आणलेले नाही, त्यातले काही निवडक 4 आहेत. आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. म्हणजे आजच्या युवका संबंधी हा निबंध आहे. आणि काय विचारले बघा, एका बाजूला संधी आहे, पण दुसऱ्या बाजूला चिंता पण आहे. म्हणजे एकच गोष्ट नाही, अपॉर्च्युनिटी पण आहेत. आणि बघा तिथे दिलेलं बघा, क्रॉस रोड, कुठल्या क्रॉस रोडवरती उभे आहे ते. एक आहे अपॉर्च्युनिटी आणि दुसरा आहे अँझायटी. म्हणजे तर हा जो काही थोडासा पेचपूर्ण अशी जी स्थिती आहे, कंडिशन आहे, त्याच्यावरती तो विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येऊ शकतो. दुसरा बघा, तंत्रज्ञानासंबंधी, टेक्नॉलॉजी संबंधी विचारलेला आहे. पण काय, तंत्रज्ञान हा उपयुक्त काय सेवक आहे, म्हणजे युजफुल सर्वंट आहे, पण धोकादायक स्वामी आहे. म्हणजे तंत्रज्ञान जर तुम्हाला, म्हणजे तंत्रज्ञानाकडे तुम्ही जर, म्हणजे तंत्रज्ञानाकडे सगळी मालकी गेली, म्हणजे तोच मालक बनलं, म्हणजे तंत्रज्ञानच मालक बनलं, म्हणजे ओनरशिप त्याच्याकडे गेली म्हणजे, आणि ते तुम्हाला डिक्टेट करायला लागलंय आणि तंत्रज्ञानाच्या आपण आहारी गेलेलो आहोत, तर मग तंत्रज्ञान काय बनतं, धोकादायक बनतं. म्हणून बघा, डेंजरस ॲज अ मास्टर. आणि मास्टरचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की तेच सगळे निर्णय घेतं, ते ठरवतं, ते डिक्टेट करतं. तसं जर तंत्रज्ञानाला स्थान दिलं, तंत्रज्ञान तशा प्रकारच्या पोझिशनमध्ये जाऊन बसलं, तर मग ते अत्यंत धोकादायक आहे. तिसरा निबंधाचा विषय बघा, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनतं. आता प्रश्न ज्ञानाविषयी आहे अनडाऊटेडली, पण काय म्हटले, तुमच्याकडे ज्ञान आहे, पण जर तुमच्याकडे करुणा नसेल तर मग ते ज्ञान एका अर्थानं धोकादायक, म्हणजे शस्त्र बनतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे ओके, सो करुणा आणि ज्ञान ह्याचा काय संबंध आहे, हा संबंध तुम्हाला उलगडून दाखवायचा आहे. आणि चौथा बघा, बदलत्या हवामानाचा. आता हे हवामान बदलाचं संकट हे वरचेवर जास्तीत जास्त तीव्र होत चाललेलं आहे, ह्याची कल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे. मग त्याचे जे काही मानवी समाजावरती परिणाम होत आहेत, त्यातलं एक अत्यंत महत्वाचं सेक्टर भारत आणि महाराष्ट्राच्याही दृष्टीनं, ते जगाच्याही दृष्टीनं अनडाऊटेडली आहे. पण भारताच्या बाबतीमध्ये शेती फार महत्वाची आहे, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पण ती शेती महत्वाची आहे. तर त्या क्षेत्रावरतीच या बदलत्या हवामानाचा काय परिणाम झालेला आहे तो विचारलेला आहे. तुम्हाला रेंज लक्षात येऊ शकते. म्हणजे युवकाच्या, म्हणजे हा एक ज्याला आपण समकालीन विषय म्हणूयात, म्हणजे हा काही गेल्या वर्षीचा, म्हणजे 2025 मधला काहीतरी करंटचा विषय आहे, 24 मधला आहे, असं नाहीये. हा गेल्या जवळपास, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुरुवातीची 2-3 दशकं आपल्याला ती आशा होतीच, म्हणजे, पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न गंभीर बनत चाललाय. पण इथं संदर्भ मात्र, मी तेवढ्या मागे जायची तुम्हाला गरज नाही, इथं संदर्भ काय आहे, आजचा असं म्हटलेला आहे. म्हणजे त्यामुळे आजच्याबद्दल लिहायचं आहे. तंत्रज्ञान, त्याच्यानंतर हा जो एक ज्याला आपण एक महत्वाचं म्हणून ज्याला म्हणूयात की एक तत्व आहे ते, म्हणजे ओके, दृष्टिकोन आहे त्या बाबतीमध्ये, तर ते तुम्ही कसं समजून घेता, म्हणजे आणि ते कसं तुम्ही उलगडून दाखवू शकता. म्हणजे आता ज्ञान आणि करुणा, सो इथं तुम्हाला ती कल्पना, त्या दोहोतला संबंध अत्यंत सुस्पष्टपणे मांडायचा आहे.
आणि ते तुम्हाला एस्टॅब्लिश करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते उलगडून दाखवायचं आहे, साधार तुम्हाला ते परीक्षकाला पटवायचं आहे. आणि हा एक मात्र ज्याला आपण समकालीन जीवनातला, मानवी जीवनातला एक कळीचा प्रश्न म्हणून ह्याच्याकडे बघता येऊ शकतो. ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो. आता मी काही सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मधले प्रश्न घेतलेत. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्पष्ट करा. इतिहासामधला आहे. भूकंपाच्या कारणांची चर्चा करा. भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र सांगा. म्हणजे इथं कॉन्सेप्ट आहे भूकंपाची, कारणं सांगा आणि मग पुन्हा भारताचा संदर्भ दिलेला आहे. भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून जी माहिती आहे आपल्याला, भारतीय संविधानानं विविधतेत एकता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या तरतुदी स्पष्ट करा. आता एखाद्याला वाटेल की हा संविधानावरचा म्हणजे GS2 मध्ये असला पाहिजे, पण हा भारतीय समाजाच्या संदर्भात प्रश्न विचारले, त्यामुळे तो GS1 मध्ये भारतीय समाज म्हणून दिलेला आहे. आपण पुढे जाऊयात. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2. थोडंसं परत मी मागे घेतो. हे 3 प्रश्न मी जस्ट एक उदाहरण, म्हणजे खरं तर याच्यामध्ये आधुनिक जगावरती देखील प्रश्न आहे. म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्ही जर बघितलं, एकूण मी घेताना 3च घेतलेले आहेत. एकूण प्रश्न किती आहेत सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये? एकूण प्रश्न 20 आहेत. म्हणजे ओके, ते स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. त्यातले मी 3च घेतलेले आहेत. पुढे जाऊयात आपण. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2. पहिला प्रश्न बघा. संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण, ज्यामुळं लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे, चर्चा आणि विश्लेषण करा. आता इथं संसदेच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न संसदेचं कामकाज काय घसरलंय का, खरंच घसरलंय का, कशाच्या आधारे घसरलेलं आहे, आणि जर ते घसरलं असेल तर त्याचा लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून कमकुवत होणं, हे तुम्हाला साधारण स्पष्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नेचर कळेल. भारतामध्ये चांगलं प्रशासन किंवा सुशासन किंवा चांगली कारभार प्रक्रिया आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यामध्ये 2 शाखांची भूमिका, म्हणजे एका बाजूला कार्यकारी शाखा एक्झिक्युटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला न्यायपालिकेची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचा आवाका लक्षात घेता येऊ शकतो. म्हणजे पुढे जाऊयात आपण. भारतामध्ये मी फक्त GS2 मधले 2च प्रश्न घेतलेले आहेत. IR म्हणजे एक प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंधातला मी जाता सांगतो. भारत मालदीवच्या बाबतीमध्ये विचारले की गेल्या काही वर्षांमध्ये मालदीवमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत, तर त्याचा भारतावरती काय प्रभाव होऊ शकतो. त्याच्यानंतर 2 संघटना ज्या आपण ज्याचे सदस्य आहोत आणि आपल्या राष्ट्रीय हितासाठी महत्वाच्या आहेत. एक बिमस्टेक नावाची आहे आणि त्याच्याही आधी प्रस्थापित झालेली दक्षिण आशियासाठी महत्वाची, ती म्हणजे सार्क. तर भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातनं बिमस्टेक आणि सार्क याचं महत्व सांगा, त्याचं मूल्यांकन करा, अशा प्रकारचा प्रश्न IR मध्ये विचारलेला आहे. सो असे 20 प्रश्न तुम्हाला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये पण मी त्यातले 2च घेतलेले होते. पेपर क्रमांक 3 बघा. भारतामध्ये लिंगाधारित अर्थसंकल्पन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देते. म्हणजे प्रश्न जेंडर बजेटिंग वरती. ओके, म्हणजे बजेटिंग अर्थसंकल्प निर्माण करत असताना जेंडर डायमेन्शन लक्षात घेतली पाहिजे. मग तसं जर केलं तर ते कशाला योगदान देणारं ठरवू शकतं? महिला सक्षमीकरणासाठी, स्त्री सक्षमीकरणासाठी, विमेन एम्पॉवरमेंटसाठी. दुसरं, विज्ञान व तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम. आता बघा, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये असा एक प्रश्न विचारलेला आहे ज्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती काय झालेला आहे आणि ती क्षेत्र नमूद केलेली आहेत, आणि त्याचं करायचं आहे काय? विश्लेषणात्मक पद्धतीनं. प्रश्न समजून घेताना आपल्याला प्रश्न कोणत्या विषयावर आहे, मुद्द्यावर आहे, त्याचा गाभा काय हे तर समजून घ्यावं लागेल. म्हणजे आता इथं काय, विज्ञान तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडी आहेत, ते बरोबर आहे. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधल्या रिसेंट डेव्हलपमेंट, पण त्याचं काय विचारले, त्या डेव्हलपमेंटचा महाराष्ट्रावर परिणाम, पण महाराष्ट्राच्या कशावर नमूद केले? सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय. तो परिणाम स्पष्ट करायचा आहे, त्याची चर्चा करायची आहे, त्याचं वर्णन करायचं आहे, काय करायचं आहे? विश्लेषणात्मक पद्धतीनं स्पष्ट करा असं म्हटलंय. म्हणजे स्पष्ट करायचं, पण कशा पद्धतीनं? प्रश्न समजून घेणं याचा अर्थ कुठल्या विषयावरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये कोणता मुद्दा फोकस केलेला आहे हे तर लक्षात घ्यावं लागेल, पण त्याचं काय करायला सांगितलेलं आहे. की टर्म, कीवर्ड जो आहे, ज्याला डायरेक्टिव्ह वर्ड असं म्हणतात, म्हणजे प्रश्नामध्ये इथं विश्लेषणात्मक पद्धतीनं स्पष्ट करा असं म्हटलंय. या घडामोडी दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. म्हणजे ह्या घडामोडी दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित कशा होतात आणि उदाहरण म्हणजे प्रश्न या पद्धतीने आपल्याला समजून घ्यावा लागेल.
आपण जाऊयात पुढं. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये अर्थव्यवस्था आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, असे वेगवेगळे विषय आणि अभ्यास घटक आहेत. म्हणून आपण आपत्तीवरचा घेतलाय बघा प्रश्न. आपत्ती ही संज्ञा स्पष्ट करा, म्हणजे डिझास्टरचा अर्थ काय, आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचं स्पष्टीकरण द्या. त्याच्यामध्ये जे टप्पे आहेत योग्य उदाहरणासह उत्तर स्पष्ट करा. म्हणजे आता तुम्हाला संकल्पना आहे आपत्ती म्हणजे, त्याच्यानंतर विचारलेले आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट या प्रक्रियेचे टप्पे सांगा, आणि पुढे जे म्हटलेलं आहे स्पष्टीकरण विचारलेले उदाहरणं सामान्य अध्ययनाच्या एकंदर तयारीमध्ये अत्यंत महत्वाचा रोल प्ले करणार आहे. आणि चौथं याच सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये म्हणजे GS3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी पण आहे. आता त्याच्यात बघा अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप, म्हणजे अंतर्गत सुरक्षेला जे धोके आहेत तर त्या धोक्यांचं बदलतं स्वरूप, म्हणजे त्या धोक्यांमध्ये बदल होतोय ते कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेत, म्हणजे जे सिक्युरिटी स्ट्रक्चर आहे किंवा संस्थात्मक प्रतिसादात कोणते बदल आवश्यक ठरवते. म्हणजे आता बघा काय विचारलेलं आहे, धोक्यांचं बदलतं स्वरूप आणि त्याचा परिणाम कशावरचा आहे, आपल्या देशाची सुरक्षा रचना आणि संस्थात्मक प्रतिसाद, म्हणजे याच्यावरती कसा प्रभाव होतो आणि याच्यावरती कसा प्रभाव होतो. हा संकल्पनात म्हणजे कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहेच आहे, पण हा अनालिटिकल आहे आणि तो अनालिटिकल तुम्हाला साधार ते समजून सांगावं लागेल की याच्यावर परिणाम कसा होतो. ओके, म्हणजे आपण वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या का, अंतर्गत सुरक्षेसमोरचे नवे नवे धोके किंवा त्या धोक्यांचं स्वरूप बदलत असताना, म्हणजे नक्षलवादाची समस्या आहे, दहशतवादाची समस्या आहे, सायबर सिक्युरिटीचा प्रश्न आहे, तर हे धोके एक तर नवे आहेत यातले काही, किंवा पूर्वी ज्या रूपामध्ये होते त्या रूपामध्ये ते आता राहिलेले नाही आहेत, म्हणजे त्याचं स्वरूप बदलते. मग ते स्वरूप बदलल्यामुळं आपण त्या धोक्यांचा सामना करण्यासाठी ज्या रचना, ज्या स्ट्रक्चर्स पूर्वी होत्या त्या तशाच आहेत का त्याच्यामध्ये बदल होते, आणि संस्था त्या पूर्वी होत्या का, असतील तर त्या जशाच तशा ठेवलेल्या आहेत का त्याच्यामध्ये काही बदल आपण केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला विचार करायला लावणारा देखील हा प्रश्न आहे. सो अशा रीतीने हा GS3. GS4 मधले काही सॅम्पल प्रश्न घेतलेत. मानवीय कार्यातील नैतिकतेचं सार, निर्धारक व परिणाम स्पष्ट करा. निर्धारक घटक म्हणूया त्याला आपण, निर्धारक म्हणजे आता बघा आपण ह्युमन ऍक्शन म्हणजे मानवाची जी कार्य असतात, ज्या कृती असतात, म्हणजे आपण जे करतो त्याच्यात नैतिकतेचं सार, त्याचा काय म्हणलंय इसन्स काय, नैतिकतेचा सार काय असतो, त्याचा इसन्स, त्याचा सोल काय असतो, त्याला ठरवणारे घटक कुठले असतात, डिटर्मिनंट्स, म्हणजे नैतिक म्हणजे काय, अनैतिक म्हणजे काय, हे ठरवणारे जे घटक आहेत, पण इथं नैतिकच्या बाबतीमध्ये विचारलंय, आणि त्याचा परिणाम, त्याचा कॉन्सिक्वन्स किंवा इम्पॅक्ट काय, म्हणजे तुम्हाला अंदाज घेता येऊ शकतो. खाजगी व सार्वजनिक संबंधातील नैतिकतेतील फरक स्पष्ट करा. आता नैतिकतेवरती प्रश्न आहे, पण तो 2 क्षेत्रातल्या, आणि त्यातही 2 क्षेत्रातल्या नैतिकतेचा फरक, म्हणजे एक खाजगी क्षेत्रात आणि दुसरं सार्वजनिक क्षेत्रात, ह्याच्यावरून तुम्हाला तो अंदाज घेता येऊ शकतो. पुढं दुसरा प्रश्न मी GS4 मधला या वर्षीच्या MPSC मुख्य परीक्षेतला, सोशल मीडियाच्या युगात द्वेषपूर्ण भाषण व चुकीची माहिती सामाजिक सलोख्यावरती परिणाम करू शकतो. म्हणजे आता बघा, म्हणजे सोशल मीडिया आणि त्याच्यावरती जी द्वेषमूलक माहिती, म्हणजे हेट करणारी इतरांचा, इतर व्यक्तीचा, विरोधकांचा, अल्पसंख्य समुदायाचा वगैरे वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळे काय होतो, सामाजिक सलोख्यावरती विपरीत परिणाम आहे. लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आता हे बरोबर आहे, लोकशाही समाजामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन महत्वाचं आहे, आणि सामाजिक सलोखा, पण नुसतं ते स्वातंत्र्य महत्वाचं नाहीये, तर सलोखा म्हणजे आपल्याला बोलता यायला पाहिजे, बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण जर आपण त्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत असो, ओके, तर मात्र त्याचा इतरांवरती, पर्यायानं समाजावरती परिणाम होतो. म्हणून मग असे 2 कळीचे जे मुद्दे आहेत बघा, एक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दुसरा आहे सामाजिक सलोखा. ह्याच्यात आपल्याला एकाची बाजू घेता येत नाही, स्वातंत्र्यवादी किंवा सलोखावादी असं आपल्याला टोकाची पोझिशन घेता येत नाही, त्याच्यामध्ये समतोल आपल्याला साधावा लागेल. म्हणजे स्वातंत्र्यही गरजेचं आहे आणि सलोखाही आपल्याला टिकवायचा आहे. तर हे साधं काम नाहीये, आणि म्हणून मग प्रश्नातच त्याचा संदर्भ दिलाय बघा, हे मॉरल इथिकल चॅलेंज आहे, म्हणजे ते नैतिक आव्हान आहे. तर ते कसं तुम्ही कराल, नीतिशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज इथिक्स, आणि लोक प्रशासनातील त्याचे महत्व स्पष्ट करा. हा पुन्हा इथिक्सवरचाच प्रश्न आपण उदाहरण म्हणून घेतलेला आहे. ओके, सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता मी थोडासा वेळ व्यतीत यासाठी केला
की राज्यसेवा मुख्य परीक्षा 25 जी घडती आहे, होती आहे एप्रिल आणि मे 2026 या 26 मधल्या 2 महिन्यांमध्ये, 2026 मधले जे चालू आता आहे, तर त्यातले सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3 आणि 4 आणि निबंध अर्थात यातले काही निवडक प्रश्न तुम्हाला ही नवी राज्यसेवा नक्की काय आहे ते आयोगाचेच मुख्य परीक्षेचे यावर्षी घडणाऱ्या पेपर घेऊन त्यातले काही सॅम्पल प्रश्न मी तुम्हाला घेतलेले होते. आणि म्हणून मग जो मागे मुद्दा मी तुम्हाला दाखवला होता त्याच्याकडे परत आपण जाऊयात, जे तेवढंच महत्वाचं आहे, त्याचा विसर आपल्याला पडता कामा नये. ते काय आहे? हा जो भाग आहे इथे लिहिला होता. तुम्ही अभ्यासक्रम बघायलाच पाहिजे, पण दुसरं जे महत्वाचं सांगितलेलं आहे, गतवर्षीय प्रश्नपत्रिकांचं आकलन तुमचं महत्वाचं असलं पाहिजे आणि त्याचाच उलगडा करण्यासाठी आपण तो मुद्दा बघितलेला होता. आता जाऊयात पुढचा जो मग हे सगळं समजून घेतल्यानंतर टप्पा येतो तो म्हणजे अभ्यास साहित्य काय वापरायचं ते मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकं आहेत. सो एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकं जी मुळात इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतात, पण आता महाराष्ट्र बोर्डाची जी पुस्तकं आहेत तिथेही एनसीईआरटीचा स्वीकार केला गेलेला आहे आणि आपण युनिक प्रकाशनानं एनसीईआरटीची मराठी माध्यमातून मालिका ऑलरेडी प्रकाशित केलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. सो काही निवडक महाराष्ट्र बोर्ड आणि एनसीईआरटी मात्र तुम्हाला कंपल्सरी बघायचे आहेत. प्रमाणित संदर्भ पुस्तक, रेफरन्स पुस्तक असं म्हटले, प्रत्येक विषयाला किमान एक रेफरन्स पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. त्याची यादी मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये केलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. त्याच्यानंतर एक वर्तमानपत्र आणि एक मासिक, आता बुलेटिन आहे, युनिक बुलेटिन आपण जे दर महिन्याला डिजिटल फॉर्ममध्ये प्रकाशित करतो ते तुम्ही बघू शकता. सो अभ्यास साहित्यामध्ये 3 घटक आहेत: पाठ्यपुस्तकं, किमान एक संदर्भ पुस्तक आणि चालू आणि समकालीन घडामोडीसाठी वर्तमानपत्र आणि मासिक. आता अभ्यासाची प्रक्रिया, पुढचा जो महत्वाचा भाग आहे आपल्या तयारीमधला अभ्यासाची प्रक्रिया, आणि त्यात तुम्हाला मी प्रश्न वाचून दाखवलेले आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकातले, आणि ते तुम्ही जर लक्षात ठेवले आणि तुम्ही स्वतः सगळ्या प्रश्नपत्रिकां त्यातले विषयीच्या विषयी प्रश्न, इथिक्समध्ये ती प्रश्नांची संख्या कमी आहे आणि नंतर वैकल्पिक विषय पण तुम्ही बघू शकता. त्यात काय आपल्याला बघायचं, अभ्यासामध्ये संकल्पना समजून घ्याव्या लागतील. किती प्रश्नांमध्ये संकल्पना विचारल्या तर तुम्हाला त्याचा अंदाज घेता येऊ शकतो. दुसरं, ज्या संदर्भ पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे तर ते संदर्भ पुस्तक आपल्याला अत्यंत डिटेल, त्याच्यामध्ये फॅक्ट्स असतील, इन्फॉर्मेशन असेल, विश्लेषण असेल, म्हणजे ते सगळंच्या सगळं त्या संदर्भ पुस्तकातनं संबंधित विषयाच्या बाबतीमध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणून मग ते संदर्भ पुस्तक जे आहे तपशीलवार आणि समग्रपणे, सखोलपणे, सविस्तरपणे आपल्याला ते वाचायचं आहे. आता त्याच्या पुढची जी पायरी अभ्यासामध्ये मी मुद्दाम लिहिलेली आहे, एकदा नाही वाचायचं आपल्याला, ते पुन्हा पुन्हा वाचावं लागेल आणि त्यातनं आपल्याला करायचं आहे काय, शॉर्ट नोट्स किंवा मायक्रो नोट्स आपल्याला कंपल्सरी बनवायचे आहेत. मुख्य परीक्षेची तयारी आपण जेव्हा करतो तेव्हा कंपल्सरी प्रत्येक बाबीच्या शॉर्ट नोट्स तुम्ही बनवल्या पाहिजेत. ओके. त्यानंतर उजळणी, तुमच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये, तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये रिव्हिजन तुम्हाला 3-4 रिव्हिजन्स प्रत्येकाचं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, पण 3 ते 4 वेळेला प्रत्येक बाब, म्हणजे ते पाठ्यपुस्तक असेल, संदर्भ पुस्तक असेल किंवा क्लास नोट्स असतील त्या तुम्हाला वाचाव्या लागतील. आणि पुढे जो महत्वाचा मुद्दा येतो, तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक बनलेली आहे, लेखी बनलेली आहे, काही प्रश्न आपण वाचून दाखवलेले आहेत, तर तिथं तुम्हाला प्रत्यक्ष उत्तरं लिहावी लागतील आणि ह्याचा नियमितपणे सराव तुम्हाला करावा लागेल. ही उत्तरं लिहा, ती उत्तरं शिक्षकांकडनं ॲसेस करून घ्या आणि त्याच्यावरती जो काही फीडबॅक येतो, तो भाषेच्या संदर्भातला असेल, तो आशयाच्या बाबतीतला असेल, कंटेंट कमी पडतोय वगैरे वगैरे, ते तुम्हाला त्यातनं समजून घेऊन पुढे न्यावं लागेल. सो अशा रीतीनं 1, 2, 3, 4 ह्या बाबी आपण पुढे बघितल्या. तर ही प्रोसेस पुढे नेऊयात. ह्या नव्या राज्यसेवेसाठी, म्हणजे ती एक स्पर्धा परीक्षा डेफिनेटली आहे, ती सनदी सेवेची स्पर्धा परीक्षा आहे, तर काय प्रकारची कौशल्य आहेत? तर पहिलं बघा, वाचन वाचता तर आपल्या सगळ्यांना येतं, म्हणजे पण त्याचं आकलन जे आहे, जे वाचणार आहोत तर त्याचं आकलन आपल्याला, त्याचं कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे जे वाचतोय ते चहूबाजूनी समग्रपणे, सखोलपणे समजून घ्यायचं आहे, त्याला आपण आकलनाची प्रक्रिया म्हणतो. आणि त्यात एका महत्वाच्या बाबीवरती आपण भर द्यायला पाहिजे, आणि म्हणून मी या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांना मुद्दाम निवडून तुमच्या समोर वाचून दाखवलेलं आहे. विश्लेषण, मी जे काही प्रश्न तुम्हाला वाचून दाखवलेत साधारणतः त्याची संख्या 20-22 होईल सगळं मिळून, म्हणजे प्रत्यक्षात ते जास्त आहेत, तुम्हाला त्याची कल्पना आहे. तर विश्लेषण हा शब्दप्रयोग किती प्रश्नांमध्ये विचारला होता ह्याचा जर अंदाज तुम्ही घेतला तर तुम्हाला कल्पना येईल की विश्लेषणाची क्षमता
म्हणजे आकलन करताना पण मला जे विश्लेषणात्मक आहे ते समजलं पाहिजे. अनालिटिकल म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये नुसत्या गोष्टीचं वर्णन केलं जात नाही. ओके, म्हणजे एखादी बाब घडली आणि त्या बाबीचं वर्णन केलेलं आहे, असं घडलं, असं घडलं, असं घडलं. विश्लेषणामध्ये त्याच्या खोलात गेलं जातं. काय घडलं, कशामुळं घडलं, म्हणजे काय घडलं, व्हॉट हॅपन. दुसरं, कशामुळं घडलं, बिकॉज ऑफ व्हॉट. ओके, रिझन्स काय आहेत त्याचे, म्हणजे ते रिझन्स तुम्हाला विश्लेषणामध्ये सांगावे लागतात. आणि अजून एक बाब तुम्हाला विश्लेषणामध्ये सांगावी लागते, म्हणजे त्याचा परिणाम काय झाला, म्हणजे कॉन्सिक्वन्स काय झालेला आहे. सो विश्लेषण करणं, आणि ती बाब तुम्ही लक्षातच ठेवा, काय करायचं आपल्याला, उलगडा करायचा आहे. ज्याला सायन्सच्या भाषेमध्ये, बायोलॉजीमध्ये तुम्ही करता ना डिसेक्शन किंवा डायसेक्शन असं म्हणतात, म्हणजे त्याची फोड करायची आहे, त्याचा उलगडा करायचा आहे. सो काय घडलं, आणि ते तिन्ही शब्दप्रयोग लक्षात ठेवा. म्हणजे आणि प्रश्न आपण म्हणतोच काय, त्याच्यानंतर का, ओके, आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे. असे 3 पैलू तुम्हाला विश्लेषणामध्ये उलगडून दाखवायचे आहेत. ओके, त्यानंतर एक जे दुसरं महत्वाचं कौशल्य आहे ते आपल्यामध्ये ती क्षमता असते, पण आपल्या ज्या रुटीन परीक्षा पद्धती आहेत त्याच्यामध्ये त्याचा विकास होईलच याची खात्री देता येत नाही. रोट लर्निंगमध्ये 10वीत जास्त मार्क मिळवायचे आहेत, 12वीमध्ये गुण प्राप्त करायचे आहेत, वगैरे वगैरे. पण ही परीक्षा अशी आहे की तिथं तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा आहे, त्याच्यातलं विश्लेषणात्मक भाग व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि विचार करायचा आहे. आणि तो विचार करताना कुठलीही गोष्ट गृहीत धरायची नाही. म्हणजे चिकित्सकपणे विचार करणं म्हणजे तपासून बघणं असं ज्याला म्हणतो ना आपण. कुठलीही गोष्ट कोणीतरी सांगितली, आपण स्वीकारली, त्याला चिकित्सक वृत्ती म्हणत नाहीत. म्हणजे क्रिटिकल एखादी व्यक्ती असणे याचा अर्थ काय, सोपं ढोबळ मी सांगतोय ते, म्हणजे तर कुठलीही गोष्ट पारखून घेणं, वाजवून घेणं म्हणतो ना आपण, योग्य आहे का अयोग्य आहे. सो ते जे आहे तर ती वृत्ती, ती क्षमता आपल्यामध्ये बनवायची आहे. म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न आपण वाचून दाखवलेत, बघितलेले आहेत आयोगाचे, त्याच्यावरून तुम्हाला तो अंदाज घेता येऊ शकतो. क्रिटिकल दृष्टिकोन तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायचा आहे. कुठली गोष्ट गृहीत धरायची नाही, खरंच तसं आहे का, कुठली कारणं आहेत, त्याचा आधार काय, त्याचा पुरावा काय, मग त्याच्यामुळं काय झालं, अशा वेगवेगळ्या कंगोऱ्यानं. म्हणजे चिकित्सक दृष्टिकोनामध्ये एकच बाजू आपण बघत नाही, जितक्या बाजू एखाद्या विषयाला असतील, मुद्द्याला असतील, तेवढ्या आपण बघण्याचा प्रयत्न करतो. हा पुन्हा मुद्दा मी नमूद केलाय, तिकडं मगाशी पण आला होता. लेखन तुमचं 1750 गुणांची राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे, नवी मुख्य परीक्षा. हे 1750 गुण तुम्हाला एका बाजूला अभ्यास करून आणि दुसऱ्या बाजूला तो केलेला अभ्यास प्रभावीपणे मांडून मिळवायचे आहेत, म्हणजे त्यातले जास्तीत जास्त स्कोर. सो तुमचा अभ्यास कितीही एक्सलंट असला, पण जर तुम्ही लेखनाकडे दुर्लक्ष केलं, रायटिंगकडे दुर्लक्ष केलं, तर एक्सलंट अभ्यास असून देखील तुम्हाला लिहिता नीट येत नसल्यामुळं वेळेचं नियोजन नाहीये, जे म्हणायचं आहे ते मांडता येत नाही, भाषा जमत नाही, वगैरे वगैरे वगैरे, तर तुम्हाला चांगला अभ्यास असताना देखील मुख्य परीक्षेमध्ये अपेक्षित गुण मिळणार नाहीत. ओके, प्रभावी लेखन. आणि शेवटचं जे मुलाखतीच्या टप्प्यावरती महत्वाचं बनतं ते म्हणजे संवाद कौशल्य. म्हणजे तुम्ही प्रश्न ऐकणं व्यवस्थित, त्यानंतर ऐकल्यानंतर थोडासा काही सेकंदाचा पॉज, म्हणजे ऐकता ऐकता आपण विचार करतो, थोडासा पॉज घेऊन आपण विचार करतो आणि मग त्यांना उत्तर देतो. हे जे ऐकणं आणि बोलणं, हा जो काही स्मूथ अशा प्रकारचा संवाद, देवाणघेवाण व्हायला पाहिजे, ते या संवाद कौशल्याचा भाग म्हणून आपल्याला बघायला लागतं. म्हणजे आता जाऊयात आपण अत्यंत एका महत्वाच्या बाबीकडं. गेल्या 20 वर्षापासून युनिक ही स्पर्धा परीक्षेच्या, दोन्ही UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि आमची ही जी काही तज्ज्ञता आणि अनुभव आहे, क्युम्युलेटिव्ह, एक गट म्हणून, एक संस्था म्हणून, तर या नव्या राज्यसेवेला समोर ठेवून, जसं आपण UPSCच्या संदर्भामध्ये रेग्युलर क्लासरूम टीचिंग करतो, तसंच आपण या MPSCच्या बाबतीमध्ये पण करत आहोत. म्हणजे तर एक जो इनिशिएटिव्ह महत्वाचा आहे, ज्याला समग्र एकवर्षीय बॅच म्हणजे काय, वन इयर इंटिग्रेटेड कोर्स. आता जे विद्यार्थी नव्यानं या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकडे वळणार आहेत, म्हणजे आता मे मध्ये, जून मध्ये तुम्ही तयारी सुरू करणार आहे, अर्थात तुमचं टार्गेट आहे 2027, तर अशा 2027 साली परीक्षा देण्याचं ठरवलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण 4 मे, म्हणजे येणारा जो 4 मे आहे, तर 4 मे रोजी इंग्रजी माध्यमाची बॅच आणि 11 मे पासून मराठी माध्यमाची बॅच आपण सुरू करत आहोत. सो माध्यम वाईज वेगळ्या बॅचेस आपल्या संस्थेमध्ये कंडक्ट केल्या जातात आणि त्यातल्या एका
चा मी उल्लेख केलेला आहे बघा, समग्र 1 वर्षीय बॅच. आता ही समग्र 1 वर्षीय बॅच जी 4 तारखेला इंग्रजी माध्यमाची, 11 मेला मराठी माध्यमाची जी सुरू होतीये, जूनमध्ये बॅचेस आहेत, जुलैमध्ये बॅचेस आहेत, तुम्हाला ते त्या याच्यातनं समजून घेता येऊ शकेल, म्हणजे बॅचेसचं जे वेळापत्रक आहे. तर त्या 1 वर्षीय बॅचमध्ये जिला समग्र म्हणजे 1 इयर इंटिग्रेटेड असं म्हटलेलं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय, तर या 1 वर्षाच्या बॅचमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीनही टप्प्यांचं सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं. मगाशी पण मी जसं म्हणालो, या बॅचच्या सुरुवातीला 7-8 महिन्याचा जो कालावधी आहे तर तो मुख्य परीक्षेच्या टीचिंगसाठी आहे. त्यानंतर 4.5-5 महिन्याचा, 4 ते 5 रेंज म्हणूयात, पूर्व परीक्षेचा अभ्यास आहे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा देता, मुलाखतीसाठी आपली मॉक इंटरव्ह्यू सेशन सुरू होतात. सो तीनही टप्पे या 1 इयर इंटिग्रेटेडचा भाग आहेत. नंबर 1. नंबर 2, याखेरीज आपण काय करतो बघा, तुम्हाला लक्षात येईल की सविस्तर आणि सखोल अशा प्रकारचं क्लासरूम टीचिंग. मी जसं म्हणालो 7 ते 8 महिने मुख्य परीक्षेच्या, त्यातले सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, वैकल्पिक विषय तुमचा जो असेल, त्याखेरीज निबंध. सो जो काही सिलेबस आहे अभ्यास वर्गाचा भाग म्हणून, तर तो संपूर्ण सिलेबस मुख्य परीक्षेचा आणि तसंच पूर्व परीक्षेला आपण ते करतो. हे डिस्कस करताना आपल्या संस्थेचं आणि फॅकल्टीचं वैशिष्ट्य हे आहे की आपण विद्यार्थ्याला सुरुवातीला काहीही माहिती नाही, ते अनभिज्ञ आहेत, म्हणजे 0 पासून सुरू करणं जे जाणीवपूर्वक आपण करतो. तर तुम्ही कुठल्याही पार्श्वभूमीतनं आलेला असाल, तुमचं शैक्षणिक काय म्हणजे ग्रॅज्युएशन ज्याला म्हणतो आपण, ते आर्ट्समधलं असेल, सायन्समधलं असेल किंवा अजून कुठल्या वेगळ्या शाखेतलं असेल, तर ते बाजूला सारून 0 पासून सुरुवात त्या क्लासरूम टीचिंगमध्ये केली जाते. त्यामुळं बेसिक संकल्पना सांगणं, त्याच्यानंतर फॅक्च्युअल भाग त्याची चर्चा करणं, विश्लेषणात्मक पद्धतीने शिकवणं, त्याची उदाहरणं देणं, त्यामुळे क्लासरूम टीचिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यातला आहे. आता त्या क्लासरूम टीचिंगचं वैशिष्ट्य हे आहे की आपण विद्यार्थ्यांना विचार करायला उद्युक्त करतो, प्रेरित करतो आणि त्यांना जास्तीत जास्त प्रश्न वर्गात आणि वर्गाच्या बाहेर विचारायला आपण प्रोत्साहन देतो. कारण ही आकलनाची प्रक्रिया आहे. शिक्षक आले, त्यांच्या बाजूने त्यांनी तो धडा शिकवला, तो चॅप्टर शिकवला आणि ते निघून गेले. अशा एकांगी पद्धतीनं इथं टीचिंगची प्रोसेस बिलकुल प्लॅन केली जात नाही, तर रादर संवादी पद्धतीनं, जे शिक्षक शिक्षिका शिकवतील तुम्हाला जरूर, पण ते ओपन पद्धतीने ते क्लासरूम टीचिंग चालेल. तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत ते तुम्ही खुलेपणाने विचारू शकता, वर्ग चालत सुरू असताना किंवा वर्ग संपल्यानंतर. सो हे दुसरं जे अत्यंत महत्वाचं आहे, तो आपल्या संस्थेचा USP आहे. 25 पेक्षा जास्त प्राध्यापक, पूर्ण वेळ आणि जवळपास 15 ते 20 वर्षाचा अनुभव असणारे विषय तज्ज्ञ त्या विषयाच्या टीचिंगसाठी आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. सो इथं महत्वाचं हे त्यासाठी ठरतं की प्राध्यापकांना तो विषय शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांनी UPSCच्या बॅचेसना शिकवलेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, राज्यसेवेच्या जुन्या पण आणि आत्ताच्या पण, म्हणजे सो ती जी तज्ज्ञता आणि अनुभव त्यांना प्राप्त झालेला आहे, त्यामुळं ते तो विषय शिकवण्यासाठी हे पूर्णतः सक्षम आहेत. तिसरं जे महत्वाचं आहे या 1 इयर इंटिग्रेटेड बॅच म्हणजे 1 वर्षीय समग्र बॅचमध्ये अभ्यास साहित्य. तुम्हाला मी प्रश्न वाचून दाखवले, तुम्हाला त्याचा आवाका लक्षात आला असेल की अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे, पण त्या अभ्यासक्रमावरती ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर ते प्रश्न तुम्हाला विचार करायला उद्युक्त करणारे आहेत आणि तो जो काही विचार तुम्हाला करायचा आहे, तर त्याच्यासाठीचं अभ्यास साहित्य पण तुम्हाला या वर्गामध्ये उपलब्ध करून दिलं जातं. मग त्या अभ्यास साहित्यामध्ये ते अद्ययावत आहे, ज्याच्यामध्ये पारंपरिक सिलेबस तर कव्हर होतो, पण त्यात ज्या चालू आणि समकालीन घडामोडी आहेत, तर त्याचं अभ्यास साहित्यही निराळं त्याच्यामध्ये दिलं जातं. युनिक बुलेटिन तुम्ही बघू शकता आणि त्यातनं तुम्हाला ती क्वालिटी लक्षात घेता येऊ शकते. चौथं, मुख्य परीक्षा हा या परीक्षेमधला अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आणि तिथं लेखनाचं कौशल्य पुन्हा त्याचा उल्लेख येतोय बघा. आणि आपण आपल्या या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचा भाग म्हणून पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना लेखन, त्यातले पैलू, प्रभावी लेखन ते काय असतं, ते विकसित कसं करायचं, याचं पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन आहे. त्यासाठी स्पेशल सेशन्स घेतले जातात, हा एक भाग आहे. दुसरा, आपण विद्यार्थ्यांचा अभ्यास जसा पुढे जाईल तसं विद्यार्थ्यांना आपण प्रेरित करतो, प्रोत्साहन देतो की तुम्ही एक चॅप्टर जसा कोणत्याही विषयाचा होईल तसं वाचा, त्याची रिव्हिजन करा, मायक्रो नोट्स काढा आणि मग चॅप्टर वाईज तुम्ही उत्तरं लिहायला सुरुवात करा. हे क्लासरूम टीचिंगचा भाग म्हणूनच म्हणजे आपण जे शेड्युलिंग केलेलं आहे त्यामध्ये बघितलं, म्हणजे लिहिण्याला देखील उद्युक्त करणं, अर्थात अभ्यास करा आणि मग लिहा, हे त्याच्यामध्ये महत्वाचं पथ्य पाळलं जातं. सो लेखन कौशल्य अशा वेगवेगळ्या प्रकारे. त्यानंतर टेस्ट सिरीज म्हणजे
पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, हा टेस्ट सिरीज हा या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे, ज्याच्यामध्ये आयोगाच्या धर्तीवरती परीक्षेचा जो काही टप्पा असेल तर त्या टप्प्याला समोर ठेवून चाचण्या परीक्षांचं आयोजन केलं जातं. सो त्याच्यामध्ये मग चॅप्टर वाईज आहेत, सेक्शन वाईज आहेत आणि समग्र चाचण्या ज्याला म्हणतो आपण, अशा वेगवेगळ्या प्रकारे या सराव चाचण्यांचं आयोजन केलं जातं. आणि हा जो शेवटचा भाग आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला याची कल्पना असेल की ही कटथ्रोट कॉम्पिटिशन असणारी स्पर्धा आहे. अभ्यास त्यामुळे सगळेच करणार आहेत. काही बाबी सर्वांना समान लागू होतात अभ्यासाच्या बाबतीमधल्या, पण काही बाबी अशा असतात की त्या व्यक्तिपरत्वे म्हणजे विद्यार्थ्यागणिक त्या बदलतात म्हणजे. आणि म्हणून मग आपण या 1 इयर इंटिग्रेटेड कोर्सचा भाग म्हणून, ज्याला मेंटॉरशिप असं म्हटलंय बघा, प्रत्येक विद्यार्थ्याची सेपरेट गरज काय आहे, तिची गरज काय आहे ती ओळखून, म्हणजे सर्वांना लागू आहे ते त्याला दिलं जाईल, सांगितलं जाईल, ते त्याला समजेलच म्हणजे, पण त्याखेरीज तुम्ही एका वेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून येता, असे काही काही वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये डेफिनेटली असू शकतील. तर ते लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्याची विशेष गरज लक्षात घेऊन त्याला त्या प्रकारचं मार्गदर्शन या कोर्सच्या माध्यमातून पुरवलं जातं. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हा सर्वांना तुमच्या संपूर्ण तयारीसाठी शुभेच्छा देतोच, पण ही जी काही चर्चा आपण आत्ता केलेली आहे त्यातला प्रत्येक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या आणि तो लक्षात घेऊनच तुम्हाला हे ठरवता येईल की राज्यसेवेची तयारी नेमकी करायची म्हणजे काय करायची. त्याच्या पहिल्या जे 25 मधली ती मुख्य परीक्षा आहे, पण ती यावर्षी झालेली आहे, घडलेली आहे. शेवटचा पेपर राहिलेला आहे, मी जसं म्हणालो, त्या प्रश्नपत्रिका तुम्ही बारकाईनं बघा. आणि तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि ह्या ज्या 4 मे आणि 11 मे रोजी ज्या बॅचेस सुरू होत आहेत अनुक्रमे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम राज्यसेवेसाठीच्या, तर त्या तुम्ही डेफिनेटली बघू शकता. बाकीचे तपशील तुम्ही आपल्या संस्थेला संपर्क साधून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता. धन्यवाद.